एक आंतरराष्ट्रीय फुटबॉल टीम जी पाकिस्तानमधून जपानला खेळायला गेली। या टीमकडे सर्व कागदपत्रे होती, जपानमधील आमंत्रण, पाकिस्तानचे एनओसी। तरी या टीमला जपान विमानतळावर अटक करण्यात आली। याचं कारण होतं बनावट टीम। नाही आंतरराष्ट्रीय खेळाडू, नाही आंतरराष्ट्रीय टीम, नाही ओरिजिनल कागदपत्रे। पाकिस्तानच्या मलिक वाकास अलीने हा तस्करीचा प्लॅन केला होता। स्वतःची बनावट फुटबॉल अकॅडमीच्या नावाखाली तरुणांना विदेशात पाठवण्याचा धंदा सुरू केला। याआधी सुद्धा याने 2024 मध्ये यशस्वी तस्करी केली होती। 2024 मध्ये 17 युवकांना बनावट कागदपत्रे देऊन फुटबॉलचे खेळाडू म्हणून जपानला पाठवला होता। यात त्याची चोरी पकडली गेली नव्हती, म्हणूनच यांनी 2025 मध्ये पुन्हा असाच प्लॅन तयार केला। मात्र यावेळी याला पकडण्यात आलं आणि त्याचा पूर्ण पर्दाफाश झाला। या घटनेविषयी सविस्तर जाणून घेऊया। नमस्कार, मी पंकज आणि आपण बघता बोल भाई। पाकिस्तानमधील सियालकोट आणि गुजरानवाला परिसरात अनेक तरुण बेरोजगार आहेत। त्यांना परदेशातील लाईफचे आकर्षण दाखवून फसवले जाते। या घटनेचा मुख्य आरोपी आहे मलिक वाकास अली, जो सियालकोटचा रहिवासी आहे। त्याने गोल्डन फुटबॉल ट्रायल नावाचा एक बनावट फुटबॉल क्लब उभारला आहे। या क्लबच्या नावाने तो तरुणांना जपानमध्ये इंटरनॅशनल फुटबॉल टुर्नामेंटसाठी पाठवल्याचा दावा करत असे। प्रत्येक व्यक्तीला 40 ते 45 लाख पाकिस्तानी रुपये आकारले जात होते। हे पैसे व्हिसा, तिकिटे, युनिफॉर्म आणि ट्रेनिंगसाठी असल्याचा दावा केला जात असे, पण प्रत्यक्षात हे मानवी तस्करीचे एक शुल्क होते। या घोटाळ्याची पद्धत अगदी चतुर होती। पुरुषांना पाकिस्तानच्या राष्ट्रीय फुटबॉल टीमसारखे हिरवे युनिफॉर्म देऊन त्यांना प्रोफेशनल खेळाडूसारखे बोलण्याचे आणि वागण्याचे प्रशिक्षण दिले जात असे, जसे की फुटबॉलच्या नियमाबद्दल बोलणे, सामन्याची रणनीती सांगणे, कागदपत्रामध्ये पाकिस्तान फुटबॉल फेडरेशनची बनावट नोंदणी, परदेश मंत्रालयाची खोटी नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आणि जपानी क्लब बोअविस्टा एफसीचे बनावट आमंत्रण पत्र समाविष्ट होते। हे कागदपत्र पीएफएफचे अधिकृत लोगो, स्टॅम्प आणि सहीसह तयार केले जात असत। उद्देश स्पष्ट होता, जपानमध्ये पोहोचल्यानंतर हे पुरुष बेकायदा राहण्याची आणि काम करण्याची योजना करत असत। चौकशीनुसार अशा प्रकारचे घोटाळे पाकिस्तानमधून अवैध स्थलांतरासाठी वाढत आहेत आणि ते मानवी तस्करीच्या कायद्याअंतर्गत येतात। जानेवारी 2024 ची जुनी घटना। या घटनेत मलिक वाकास अलीने 17 पुरुषांना जपानला पाठवले होते। हे सर्व सियालकोट आणि गुजरानवाला भागातील तरुण होते, बहुतेक 20 ते 30 वयोगटातील। 1 जानेवारी 2024 रोजी ते गोल्डन फुटबॉल ट्रायल टीम म्हणून सियालकोट विमानतळावरून जपानला रवाना झाले। त्यांच्याकडे बनावट कागदपत्रे होती, पीएफएफची खोटी नोंदणी ज्यात इंटरनॅशनल फुटबॉल ट्रायलचा उल्लेख होता, परदेश मंत्रालयाची एनओसी जी जपानमधील बनावट टुर्नामेंटसाठी होती आणि बोअविस्टा एफसीचे आमंत्रणपत्र। प्रत्येकाने वाकासला 40 लाख रुपये दिले होते। जपानच्या विमानतळावर पोहोचल्यानंतर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी कागदपत्राची तपासणी केली, त्यातून ते वाचले। जपानी अधिकाऱ्यांनी त्यांचा मान सन्मान केला। अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासणीत संशय घेतला नाही, कारण कागदपत्रे दिसायला अधिकृत वाटत होती। या 17 पुरुषांना जपानमध्ये प्रवेश मिळाला आणि ते कधीच पाकिस्तानला परत आले नाहीत। एफआयआर नुसार ते बेकायदा राहिले असावेत किंवा जपानमध्ये काम शोधत असावेत। या घटनेतून वाकासला विश्वास मिळाला की ही पद्धत काम करेल, पण या 17 पैकी काहींच्या कुटुंबियांनी तक्रार नोंदवली, ज्यामुळे नंतर तपास सुरू झाला, पण यात फारशी सखोल चौकशी झालेली नाही। त्यामुळे यातून वाकास अली वाचला, पण नंतर याची हिंमत अधिक वाढली। ही घटना यशस्वी तस्करी म्हणून ओळखली जाते, पण ती गुप्त राहिली आणि वाकासने आणखी योजना आखल्या। आता येऊ मुख्य घटनेकडे। जून 2025 ची नवीन घटना, ज्यात 22 पुरुषांचा पर्दाफाश झाला। वाकासने पुन्हा हाच डाव खेळला। जून 2025 च्या सुरुवातीला हे 22 पुरुष गोल्डन फुटबॉल ट्रायल टीम म्हणून सियालकोट विमानतळावरून जपानला पोहोचले। ते पूर्ण युनिफॉर्ममध्ये होते आणि बनावट कागदपत्रासह एका काल्पनिक स्पर्धेसाठी जात असल्याचा दावा करत होते। काहींनी 40 लाख तर काहींनी 50 लाख रुपये दिले होते। जपानच्या टोक्यो विमानतळावर पोहोचल्यानंतर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी कागदपत्राची कसून तपासणी केली। ही प्रक्रिया चरणबद्ध होती आणि लवकरच संशयास्पद वाटू लागली। प्रथम अधिकाऱ्यांनी कागदपत्रे प्राथमिक तपासणी केली। पीएफएफची नोंदणी, एनओसी आणि आमंत्रणपत्र यात सूक्ष्म विसंगती आढळल्या। आमंत्रणपत्रात उल्लेखित बोअविस्टा एफसी हा क्लब जपानमध्ये अस्तित्वातच नव्हता, जो अधिकाऱ्यांनी तात्काळ ऑनलाईन डेटाबेसमध्ये तपासला। एनओसी मधील तारखा, सही आणि मजकुरात व्याकरणीय चुका आणि असंगत फॉन्ट्स होते।
अधिकाऱ्यांना संशय आल्यानंतर मग सुरू झाले व्यक्तिगत प्रश्नोत्तर। अधिकाऱ्यांनी प्रत्येक पुरुषाला व्यक्तिगत प्रश्न विचारले। तुमची फुटबॉल कारकीर्द काय आहे? टीमचे प्रशिक्षक कोण? तुम्ही कोणत्या पोझिशनवर खेळता? स्पर्धेच्या तारखा, स्टेडियम आणि प्रतिस्पर्धी टीम्स काय? हे पुरुष प्रशिक्षित असले तरी फुटबॉलच्या मूलभूत नियमांबद्दल जसे की ऑफसाईड रूल किंवा PFFचे प्रमुखाचे नाव याचे नीट उत्तरे देता आले नाहीत। काहींच्या उत्तरामध्ये विरोधाभास आढळले, जसे एकाने सामन्याच्या जागेबद्दल वेगळे सांगितले तर दुसऱ्याने वेगळे। ते सर्व एकाच भागातील असल्याचेही समोर आले, जे राष्ट्रीय टीमसाठी असामान्य होते। पुढे अधिकाऱ्यांनी क्रॉस व्हेरिफिकेशन केले। त्यांनी PFF आणि पाकिस्तानच्या परदेश मंत्रालयाशी थेट संपर्क साधला आणि ईमेल, फोनद्वारे तपासणी केली। यात समोर आले की अशी कोणतीही टीम पाठवलेली नव्हती आणि कागदपत्रे खोटी आहेत। जपानी क्लबचे अस्तित्वच नसल्याचे उघड झाले। हे सर्व काही तासात घडले। संशय पक्का झाल्यानंतर संपूर्ण गटाला विमानतळावरच ताब्यात घेण्यात आले आणि तात्काळ पाकिस्तानकडे डिपोर्ट करण्यासाठी विमानाची व्यवस्था केली गेली। जपानी अधिकाऱ्यांनी पाकिस्तानला अधिकृत इशारा दिला की अशा प्रयत्नावर कडक नजर ठेवली जाईल। संपूर्ण टीम पाकिस्तानात परतल्यानंतर FIA ने या 22 पुरुषांची चौकशी केली। यातून मुख्य आरोपी वाकास अलीचा पर्दाफाश झाला। 15 सप्टेंबर 2025 रोजी गुजरानवाला झोनने त्याला सियालकोट जवळ अटक केली। चौकशीत त्याने दोन्ही घटनांची कबुली दिली। 2024च्या 17 पुरुष आणि 2025च्या 22 पुरुष। FIA ने त्याच्या घरातून बनावट कागदपत्रे, PFFच्या फेक लेटरहेड स्टॅम्प आणि इतर पुरावे जप्त केले। वाकासवर आधीपासूनच मानवी तस्करीची अनेक केसेस होते। तपास अजून सुरू आहे। 2024च्या 17 पुरुषांचा शोध घेतला जात आहे आणि वाकासच्या नेटवर्कमधील इतर सहयोगांना पकडण्यासाठी छापे टाकले जात आहेत। FIA ने सांगितले की अशा घोटाळ्यामुळे पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय प्रतिमा खराब होते आणि जीवितहानी होऊ शकते। शेवटी घटना दाखवते की अवैध स्थलांतरात किती धोकादायक असते। जुनी घटना यशस्वी झाली, पण नवीन घटनेमुळे संपूर्ण नेटवर्क उघड झाले। पाकिस्तान सरकारने मानवी तस्करीविरुद्ध मोहीम चालवली आहे, पण तरुणांना सावध राहण्याची गरज आहे। परदेशात नोकरीच्या नावाने फसवणूक होऊ देऊ नका। कदाचित तुमच्या विरुद्ध सुद्धा असा षडयंत्र रचला जाऊ शकतो। आपल्याला या घटनेविषयी काय वाटतं हे कमेंट्स करून नक्की सांगा। जर आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।